आमचे जामनेर तालुका साहित्य संस्कृती मंडळ जामनेर ची स्थापना 2010 झाली होती। तेव्हा 7 लोकांचं फक्त आमचं मंडळ होतं आणि एका विचाराने आम्ही एकत्र आलो होतो। जामनेर तालुक्यातील नवोदित साहित्यिक, पुन्हा प्रसिद्ध साहित्यिक यांना एक व्यासपीठ निर्माण करून द्यावं या हेतूने आम्ही हे मंडळ स्थापन केलं होतं। आज आमच्या मंडळामध्ये आमच्या मंडळाचा विकास व्हावा, मराठी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी आम्ही 21 लोकांचं मंडळ स्थापन केलेलं आहे आणि त्यानुसारच आमचं कार्य पाहून आमचं शासनाला जे आम्ही योगदान देतो किंवा आम्ही जे कार्य करतो आहोत ते शासनाला पटलं, म्हणून शासनाने आम्हाला 2018ला देखील अनुदान दिलं होतं आणि आता होणाऱ्या 29 आणि 30 डिसेंबरच्या जिल्हा साहित्य संमेलनासाठी सुद्धा अनुदान दिलेलं आहे। त्याचं श्रेय आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार गिरीश भाऊ महाजन यांना मी देण्यात मागे पुढे पाहणार नाही किंवा जे आहे ते सत्य सांगतो। आणि आज जिल्ह्यामध्ये आमचं मंडळ, आमची संस्था ही अतिशय उत्कृष्ट कार्य करते, म्हणून शासनाने आम्हाला पुन्हा अनुदान प्राप्त करून दिलेलं आहे आणि आम्ही या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आपल्या तालुक्याचे आमदार, लोकप्रिय आमदार आणि महाराष्ट्राचे संकट मोर्चे म्हणून ओळखले जाणारे गिरीश भाऊ महाजन हे स्वागताध्यक्ष आहेत आणि संमेलनाच्या अध्यक्षपदी शिरपूर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर फुला बागोल म्हणून हे की ज्यांचे 80-90 पुस्तकं प्रसिद्ध झालेले आहे आणि या संमेलनाचे उद्घाटन आमच्या या 2 दिवसीय कार्यक्रमामध्ये विविध कार्यक्रमाची आम्ही आखणी केलेली आहे। त्यामध्ये उद्घाटन सत्र 1 जवळजवळ 4-6 सत्र आम्ही रोजचे 3-3, 4-4 सत्र आयोजित केलेले आहे। त्या सत्रामध्ये अनेक मान्यवर, प्रसिद्ध साहित्यिक आणि प्रसिद्ध कवी, लेखक यांचा सुद्धा समावेश होणार आहे। तर म्हणून या संमेलनाला जनतेने भरभरून प्रतिसाद द्यावा अशी मी अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो आणि पत्रकारांना विनंती करतो की मी तुम्हाला या पत्रिका दिलेल्या आहे, त्या पत्रिका उपाध्यक्ष म्हणून प्राध्यापक SR महाजन, उपाध्यक्ष जामनेर तालुका साहित्य संस्कृती मंडळ। या मंडळामार्फत 29 व 30 डिसेंबर रोजी 2 दिवसीय जिल्हास्तरीय ग्रामीण युवा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे। या संमेलनाचं स्थळ असेल एकलव्य माध्यमिक व ज्ञानगंगा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, शिवाजीनगर, जळगाव रोड, जामनेर। या साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने होणार आहे। ग्रंथदिंडी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते संमेलन स्थळ पर्यंत सकाळी 8 वाजता सकाळी 9 वाजता ग्रंथदिंडीची सुरुवात होणार आहे। उद्घाटन समारंभ 10 ते 12 असेल। तदनंतर बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनावर, यांच्या ओव्यामधून जीवन कार्याचा त्यांचा परिचय संध्या महाजन करून देणार आहेत। त्यानंतर बोली कथाकथन दुपारी 2:30 ते 4 असेल। नंतर कवी संमेलन दुपारी 4 ते 6 असेल व संध्याकाळी सर्वांसाठी गीत संध्या 7:30 ते 8 असेल आणि सगळ्यांसाठी विशेष मेजवानी अशी आहे, धमाल हास्य एकांकिका आयतं पोयतं सख्यानं रात्री 8 ते 9 असेल। दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम अशा प्रकारे आहे, कवी संमेलन सकाळी 10 ते 11, परिसंवाद 11 ते 12:30, चर्चासत्र 12:30 ते 1:30, तदनंतर पुरस्कार वितरण सत्कार सोमवार 2:30 ते 4। तरी या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही मंडळातर्फे नम्र विनंती।